तुम्ही काय करणार ते सांगा आणि आम्हाला कृपया ह्याच्यातून पूर्ण भाकरी द्या, आमच्या हक्काची भाकरी द्या. सगळ्याशी नातं आहे त्यांचा सुद्धा 20% आमचा अपमान नाही सर. ज्या उदात्त भावनेनं संस्था स्थापन केल्या तिथल्या संस्था चालकांनी हा सगळ्या संस्था चालकाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. कारण आम्हाला पात्रताधारक म्हणून या संस्थेवर आम्हाला प्राध्यापक म्हणून घेतलंय, शिक्षक म्हणून घेतलंय आणि या पात्रधारक शिक्षकाला जर हे सगळा पगार देऊ शकत नसेल तर आमच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रातल्या संस्था चालकांनी आधी रस्त्यावर उतरलं पाहिजे. पाठीमागं काय झालं आम्हाला माहिती नाही, काय लिहून दिलंय आम्हाला माहिती नाही, पण जेव्हा सरकार कायम शब्द काढतं आणि आमच्या खात्यावर जर SBI बँकच्या अकाउंटवर जर सरकारनं 20% 40% पगार टाकला असेल तर आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत आणि म्हणून संस्था चालकांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घ्यावा अशी आपणास विनंती आहे सर. आणि महाराष्ट्रातल्या संस्था चालकाकडून उद्या निर्णय झाला पाहिजे की सोमवारपासून 100% सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद करा. एका दिवसात नाही निर्णय लागला तर मी नोकरी सोडून देतो, नकोय मला नोकरी. सरकारनं मग तो तरी निर्णय द्यावा की इथून आम्हाला पगारच देणार नाही, आम्ही उद्या शेतात जाऊन काम करतो सर. पण हे काय चाललंय? 4 विषयामध्ये PG केलेल्या माणसाला भीक मागताना काय भेटणं होत असतील. आज जर माझ्या मनात वाईट विचार आला सर, मी घरला जाणार नाही, इथून डायरेक्ट गोदावरीवर जाऊन उडी मारेल. त्याला जबाबदार कोण आहे? माझे मायबाप निरक्षर आहेत, त्यांनी काय गुन्हा केला मला उच्च शिक्षित करून? का बहुजनाच्या पोरानं शिकू नये? बहुजनाच्या पोरानं शिक्षक म्हणून स्वप्न पाहू नये? त्यांनी नेमका गुन्हा काय केला? म्हणून माझी विनंती आहे तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे, पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा. एक पत्रक काढा फक्त. संस्था स्थापन करताना किती उदात्त विचाराने तुमच्या डोळ्यासमोर महात्मा फुले होते, तुमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज होते, तुमच्या डोळ्यासमोर सावित्रीमाईचा संघर्ष होता. एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्यात. या संस्थेमध्ये बहुजनाची पोरा डॉक्टर झाली, इंजिनियर झाली. एवढा अभिमानाचा इतिहास या शिक्षकांनी निर्माण केलेला असताना या शिक्षकाला जर भीक मागायची वेळ येत असेल तर शासनाचं खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे साहेब. परंतु माझी हात जोडून विनंती आहे, ज्यांना 100% पगार आहे की एकजूट जर एकत्र केली, जशा जुन्या पेन्शनसाठी सगळा लढा तीव्रतेनं होतो आहे तसा आम्हाला पहिलं पगारीवर आणा. आम्हाला आमच्या हक्काचा पहिला पगार द्या आणि मग बघा तुमच्या सोबत सुद्धा आम्ही ताकदीनं बाकीच्या प्रश्नासाठी घेऊ. म्हणून माझी आदरणीय सरांना सगळ्यांना विनंती आहे, कदाचित हा सात्विक राग आहे साहेब. या रागाच्या भरात काही जास्तीचं गेलं असेल तर माझे मायबाप म्हणून तुमच्या समोर मी माझं दुःख मांडतोय. आणि हे सगळं आज जिथे भिकेमध्ये दिलेलं आहे. आम्ही या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या अकाउंटला हे पाठवणार आहे. मला प्रश्न पडला खिचडी कशी पाठवायची, कारण पैसे पाठवता येतात पण अन्न पाठवता येत नाही. पण हे अन्न आम्ही इथं बसून खाणार आहोत आता, कारण हे माझ्या शेतकरी बापानं पिकवलेलं अन्न आहे. हा अन्नाचा घास कमवताना हाडाचं पाणी करावं लागतं. दुर्दैवाने राज्यकर्त्या लोकांना हे कदाचित माहीत नसेल, पण आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो, याचं महत्त्व आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून शासनकर्त्यांना माझी विनंती आहे, हे सगळी भिकेचे पैसे तरी घेऊन आमचा टप्पावाढीचा शासन आदेश लवकरात लवकर नव्हे पुढच्या आठवड्यामध्ये, आणि तोही सोमवारच्या दिवशी जर नाही निघाला तर तमाम 72,000 शिक्षक हे पूर्ण आता रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील, संस्था चालक असतील, शिक्षक असतील आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं जन आंदोलन छेडल्याशिवाय आता आम्ही गप्पा बसणार नाही.